What is meant by mole fraction? See, mole fraction it is denoted by symbol x ना. ठीक आहे, तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असतो 12th मध्ये सगळ्यात जास्त याचे रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत. तर काय असतं ॲक्च्युली मोल फ्रॅक्शन? मोल फ्रॅक्शन हे 2 टाईप्समध्ये येतं. एक तुम्ही कोणाचं कॅल्क्युलेट करू शकता मोल फ्रॅक्शन, दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, अँड सेकंड कोणाचं कॅल्क्युलेट करतो आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट कॅल्क्युलेट करत असतो. तर सोल्यूट मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज युनाइटेड बाय सिम्बॉल हिअर XB, while मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इट इज युनाइटेड बाय सिम्बॉल XA ना. ठीक आहे, मग आता XBचा फॉर्म्युला काय असणार आहे? दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉट? टोटल मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन ना, किंवा मोल फ्रॅक्शन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन येणार आहे ना. ठीक आहे, बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय काय घेणार आहे आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कशाने डिनोट करतोय आपण? इथे NB ने डिनोट करतोय. वाईल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजे काय येणार आहे? NA प्लस NB येणार आहे. NAचं मिनिंग काय आहे? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचं मिनिंग कशाने घेतलेलं डिनोट केलं आहे सिम्बॉल आपण? NB ने डिनोट केलेला आहे सिम्बॉल. ओके, तर XB म्हणजे काय येतोय आपलं बघा? दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय काय घ्यायचं आपल्याला? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन घ्यायचे. ठीक आहे, हा XB मीन्स व्हॉट? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सेम वे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय की नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट, हाऊ टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट, तर कसं कॅल्क्युलेट करणार आहे? दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय व्हॉट? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. ठीक आहे, हे तुम्हाला मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं सॉल्व्हंटचं असेल तर. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट जर सॉल्व्हंटचं कॅल्क्युलेट करणार आहात तर त्याला यूज फॉर्म्युला करा नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे याला फर्दर एक्सप्लेन कसं करू शकता तुम्ही? दॅट इज व्हॉट हिअर? XB इज इक्वल टू NB डिवायडेड बाय व्हॉट? NB प्लस NA और NA प्लस NB ना. ठीक आहे, आणि याचा फॉर्म्युला काय असणार आहे? दॅट इज सपोज टू बी हिअर XA इज इक्वल टू NA घ्यावं लागेल, कारण की XA कॅल्क्युलेट करताय तुम्ही. जो कॅल्क्युलेट करायचा तोच वर टाकायचा सिम्पली पाहायला गेलं तर. डिवायडेड बाय काय घ्यायचं? टोटल घ्यायचे. म्हणजे काय यूज करायचे? तर NA अपॉन NA प्लस NB टोटल सोल्युशनच यूज करायचे की ज्याच्यामध्ये सोल्यूट प्लसला असणार आहे आणि सॉल्व्हंट पण असणार आहे. म्हणजे डिवायडेशनला दोन्ही पार्ट असेल, अबवला काय पार्ट असणार आहे? एकच, की जो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, दॅट इज NA और NB ना. ठीक आहे, one more thing is important, it is a unitless quantity, it does not have units, so that's why it is part of what? Unitless quantity. आणि फायनल ज्यावेळेस तुम्हाला दोघांचं नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल, दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट ॲज वेल एज यू ऑल्सो कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट नाव, आणि क्वेश्चन विचारला फाइंड आउट द टोटल मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन नाव. रिमेंबर दिस वन पार्ट, की तो नेहमी x इज इक्वल टू व्हॉट? XA प्लस XB तो ऑलवेज 1 असतो, इज ऑलवेज इक्वल टू व्हॉट? 1. म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इज ऑलवेज इक्वल्स टू व्हॉट? हिअर 1 नाव. ओके, सी अगेन आय विल रिपीट दिस वन पार्ट. फर्स्ट वन, मोल फ्रॅक्शन इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल हिअर X. ओके, त्याची किती टाइप्स आहे? 2 टाइप्स. फर्स्ट वन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, अनदर विच वन? दॅट मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट नाव. ठीक आहे, मग आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट कसं कॅल्क्युलेट करणार आहात? दॅट इज फर्स्ट वन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉट? टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सोल्युशन नाव. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये सोल्यूट पण येईल आणि सॉल्व्हंट पण येईल. इथे आपण XBचं यूज काय करतोय? XBचं मिनिंग काय? दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. फॉर्म्युला काय घेणार आपण? सो मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू व्हॉट? NB. NB म्हणजे काय यूज करायचं आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉट हिअर? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, दॅट इज NB प्लस NA ना. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पण येणार आहे आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट पण येईल. सो अनदर पार्ट दॅट इज XA. XA मीन्स व्हॉट? मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल व्हॉट हिअर? XA ना. मग त्याचा फॉर्म्युला अगदी सेम. जर A घेतला तर वर A घ्यायचा आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ विच वन? दॅट इज सॉल्व्हंट डिवायडेड बाय व्हॉट? टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन नाव, दॅट इज NA प्लस NB. मग फॉर्म्युला काय होणार बघा? XA इज इक्वल टू काय झालं? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय व्हॉट? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, दॅट इज NA प्लस NB ना.
अंडरस्टँड. म्हणजे ज्याचे तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे ते वर असलं पाहिजे कंपल्सरी डिनॉमिनेटरला, आणि नेहमी डिव्हायडेशनला काय असलं पाहिजे आपलं, तर मोल्स ऑफ सोल्युशनला असलं पाहिजे मग. ठीक आहे. अनदर पार्ट, इट डज नॉट हॅव युनिट, इट इज टोटली युनिटलेस क्वांटिटी. अनदर, ज्यावेळेस तुम्हाला टोटल नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं असेल, तर तो ऑलवेज किती असतो, 1च येतो आन्सरमध्ये. तो किती असला पाहिजे, 1. म्हणजे दोघांचे ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन करता, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट, तो नियर अबाउट किती येतो, 1 येतो. म्हणजे सपोज तुम्हाला NaOHचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं सांगितलं असेल, तर इथे म्हणजे NaOH इन द सेन्स तो आपण डिझॉल्व करतो वॉटरमध्ये सपोज टू बी. तर याच्यामध्ये XA जर सपोज तुमचा 0.9 असेल, तर XB किती आला पाहिजे, 0.1 आला पाहिजे. दॅट इज इक्वल टू नियर अबाउट 0.9 प्लस 0.1 इज इक्वल टू किती येतं, 1.0. म्हणजे इन शॉर्ट तुमचं सोल्युशनचा मोल फ्रॅक्शन हा किती झालेला आहे, 1 आलेला आहे. अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय मोल फ्रॅक्शन.